घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आपण ऐकूनच आहोतच. तशीच एक कहाणी संगीता आणि राघव. राघव हा शांत स्वभावाचा, कधीही दुसऱ्याला न दुखवणारा. संगीता त्याच्या विरोधी, रागीट पण मनाने हळवी. दोघांचा राजा राणीचा संसार चालला होता. राघव शाळेमध्ये शिपाई होता. संगीता किराणा मालाचं दुकान सांभाळत होती. त्यामुळे परिस्थिती जेमतेम होती. संगीताला 3 मुले होती, अर्जुन, वैभव आणि साक्षी. दोघेही अभ्यासात हुशार. साक्षीचं लग्न 10वी नंतर लगेच केलं. तिला श्रीमंत घराण्यात दिलं जातं. संगीता भोळी नव्हती, ती खूप हुशार होती. काटकसरीने संसार करत होती. मुलांच्या शिक्षणासाठी तिने कसली कमतरता पडू दिली नाही. साक्षीचं लग्न चांगल्या प्रकारे लावून दिले. तिचा काटकसरीच्या संसारामुळे तिला चांगले दिवस आले होते. स्वतःचं घरही घेतले, पण त्याबरोबर तिच्यात अहंकारही आलेला होता. अर्जुन इंजिनियर झाला तर वैभव पोलीस. दोघांनीही स्वबळावर घवघवीत यश मिळवलं होतं. संगीता आणि राघवला मुलांचा अभिमान होता. मुलीचा संसार म्हणजे साक्षीचा संसार तिच्या आळशीपणामुळे तुटला होता. तिला कामाचा खूप कंटाळा होता. यामुळे सासू सासऱ्यांनी आणि तिच्या नवऱ्याने तिला माहेरी पाठवले होते. अर्जुनला गावाकडील मुलीचं स्थळ चालून आलं. तिचं नाव गीता. गीता कामात खूप हुशार, मनमिळाऊ, साधी, बघताच सर्वांना आवडली. थाटामाटात लग्न होऊन गीता घरी आली. गीता जशी घरात आली तशी संगीताचा स्वभाव बदलला. तिचा जाच गीताला चालू झाला. संगीताला संपत्तीचा खूप गर्व झालेला. गीता गावाकडच्या कामात चोख, पण तरीही तिची सारखी चूक काढायची. तिच्या आई वडिलांचा उद्धार करायची. गीताला याचं खूप वाईट वाटायचं. सगळ्यांच्या पुढे ती करत असे. कामाचा कधी कंटाळा करत नव्हती. तरीही तिला वाटे, सासूबाई आपल्याला किती बोलतात. त्यात नणंदही नीट वागत नव्हती. ती पण आई वडिलांचा उद्धार करत असे याचे तिला खूप वाईट वाटत. गीता कधी सासूला एका शब्दाने उलट बोलत नव्हती. रोजचे सासूचे अपमान सहन करून गीता रडून झोपत असे. नक्की या घरात आपण चुकतंय काय याचा विचार ती करत बसे. एक दिवस साक्षीने आईला भर टाकत गीता आणि अर्जुनची भांडणेही लावून दिली. गीताचा दीर वैभव हे सर्व बघत होता. त्याला मात्र वहिनीची खूप कळकळ येत होती. तिच्यावर होणारा आईचा आणि बहिणीचा जाच त्याला पाहवत नसे आणि आईचा रागही येत वैभवला. त्याची मैत्रीण रिया खूप आवडत होती. तीही पोलीसमध्येच होती. रियाही त्याच्यावर प्रेम करत. वैभव तिला सर्व घरातील गोष्टी सांगत असे. एक दिवस वैभव आणि रिया कोणाला न सांगता कोर्ट मॅरेज करून घरी जातात. संगीता दोघांना बघून खूप चिडलेली असते. वैभवला खूप बोलते. रियाकडे रागाने बघते, पण रिया काहीच प्रतिसाद देत नाही. संगीता त्यांना आतही घेत नाही. ती तशीच तिच्या रूमकडे निघून जाते. गीता दोघांचं औक्षण करून दोघांना रीतिरिवाजाप्रमाणे दोघांना आत घेते. रिया गीताच्या गळ्यात पडते. गीताही तिला प्रेमाने मिठीत घेते. त्या दोघी जावा खूप चांगल्या मैत्रिणी होतात. गीताचा स्वभाव रियाला खूप आवडत असतो. दुसऱ्या दिवशी सासू नंदेची हॉलमध्ये बसून काहीतरी कुजबूज चालली असते. सासू जोरात गीताला हाक देत, चहा झाला का, लवकर आण. हो झाला आहे, लगेच घेऊन येते, गीता म्हणते. रिया गीताच्या हातातील चहा खाली ठेवते. आजपासून सर्वांनी मिळून कामं करायची, त्यामुळे एकावर कामाचा भार येणार नाही. संगीता लगेच तिला टोमणा मारते. एक दिवस येऊन झालं का तुझं चालू? तू कोण ग सांगणारी? हे घर माझं आहे रिया. सासूबाई बरोबर आहे तुमचे. मी ह्या घरची सून आहे. जेवढा अधिकार तुमचा आहे तेवढाच माझाही आहे ह्या घरावर. रिया साक्षीलाही बोलते. ताई, उद्यापासून तुम्ही ही घरातली कामे करायची. गीता, माझ्या रूममध्ये ये, तुझ्याशी बोलायचं आहे. रिया गीताला बोलते. गीता तिच्या रूममध्ये जाते. रिया, ताई, तुम्ही का सहन करता यांना? किती त्रास देतात तुम्हाला? तुमचा गरीब स्वभाव बदलला नाही तर छळतील दोघी तुम्हाला. तुम्हाला पुढे काही करायची इच्छा आहे का? गीता, हो, मला स्वतःचा केकचा बिझनेस करायचा आहे. रिया, मी तुम्हाला नक्की मदत करेन. दुसऱ्या दिवशी साक्षी घर सोडून चालली असते. इथं तर जास्त काम मला करावं लागतं. माझ्या सासूबाईला मला खूप मदत करतात. मी नवऱ्याचे जाऊन पाय धरेन, क्षमा मागेन. साक्षी तिच्या सासरी निघून जाते. गीताचा बिझनेस वाढलेला असतो. ती आज स्वावलंबी आयुष्य जगत असते.
एक दिवस संगीता आजारी पडते, तेव्हा दोन्ही सुना मुलीप्रमाणे सासूची काळजी घेतात. तेव्हा संगीताचे डोळे उघडतात. आज सुनांनी मुलीप्रमाणे सासूला आजारपणात जपलेलं असतं. संगीता दोघींच्या गळ्यात पडून रडते, "मला माफ करा पोरींनो, पैशाच्या धुंदीने तुमच्याशी खूप वाईट वागले." रियामुळे गीता आज स्वावलंबी आयुष्य जगत असते आणि त्याचबरोबर सासूच्या जाचातूनही मुक्त झालेली असते. कशी वाटली तुम्हाला ही कथा? नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका.